तुमच्या घरातही लहान मुलं जर भोपळा खात नसतील तर त्यांना झटपट पटापट असा थालपीठ करून द्यायचा आहे। त्यासाठी मी एक भोपळा घेतलेला आहे, तो आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर तो खसखस किसून घ्यायचा आहे आपल्याला। आणि दुसरीकडे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर वाटण करून घ्यायची आहे। आणि ते किसलेल्या भोपळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पिठं टाकायचे आहेत, ज्वारीचं, गव्हाचं, तांदूळाचं आणि थोडंसं बेसन पीठ घालायचं आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत। मी थोडंसं जिरे पावडर, त्यानंतर हळद, लाल तिखट, हिरवी मिरचीची पेस्ट केली होती ती, हिंग घालायचं आहे आपल्याला आणि तीळ घातलेले आहेत, मीठ घालायचं, लिंबू पिळायचं आहे, साखर घालायची आहे। आणि हे मिश्रण चांगलं आपल्याला मस्त, पाणी जास्त घालायचं नाही आहे कारण भोपळ्याला पाणी सुटतं किसल्यानंतर, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला थालीपीठ करण्यासाठी घ्यायचे आहे, त्यासाठी थोडंसं थालीपीठ एवढा गोळा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला मस्त थापून घ्यायचा आहे। आणि त्याला 5 असे गोल करायचे आहेत छानपैकी। आणि तो कपड्याच्या सहाय्याने, कपड्यावर केलेला आहे मी, स्वच्छ पांढरा धुवून घेतलेला आहे कपडा, आणि तव्यावर असं टाकायचं आहे आणि वरून त्याला सगळीकडे तेल सोडायचं आहे आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने छान भाजून घ्यायचं आहे। आणि तुम्ही दह्याबरोबर किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता। अतिशय टेस्टी असे झालेले आहेत हे थालीपीठ। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। सबस्क्राईब करा चॅनलला।